नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत श्री दुर्गा सप्तशती अध्याय 11. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम बालरविद्युतमिंदु किरीटां तुंगकुचा नयनत्रययुक्तां स्मरमुखी वरदांग कुशपाशां भीतिकरां प्रभजे भुवनेशीं. मी श्री भुवनेश्वरी देवीचे ध्यान करतो. तिची अंगकांती प्रभातीच्या सूर्यासारखी आहे. तिच्या मस्तकावर चंद्रकोरीने युक्त असा मुकुट आहे. तिचे स्तन पुष्ट असून तिला 3 नेत्र आहेत. ती हसतमुख आहे. तिने आपल्या हातात पाश व अंकुश धारण केलेले असून तिचे 2 हात अभय मुद्रा आणि वरद मुद्रा यांनी शोभून दिसत आहेत. ओम ऋषिवाच देव्याहते तत्र महासुरेंद्रे सेंद्रा सुरा बहिर्पुरोगामास्ताम कात्यायनी तुष्टु वरिष्ठ लाभाद विकाशिव वक्राब्ज विकाशिताशा. म्हणजे काय ह्याचा अर्थ? ऋषी म्हणाले, हे राजा, ज्या ठिकाणी देवीकडून दैत्याधिपती शुंभ मारला गेला, इंद्रादी देवांनी अग्नीला पुढे करून त्या कात्यायनी देवीची स्तुती आरंभ केली. त्यावेळी इष्ट उद्दिष्ट प्राप्त झाल्यामुळे त्यांची मुखकमले प्रफुल्लित दिसत होती. त्यांच्या प्रकाशाने दिशाही उजळून निघाल्या होत्या. देव म्हणाले, हे शरणांगताची पीडाहरण करणाऱ्या देवी, तू आमच्यावर प्रसन्न हो. हे जगन्माते प्रसन्न हो. हे विश्वेश्वरी, या विश्वाचे रक्षण कर. हे देवी, तूच चराचर जगताची आधीश्वरी आहेस. हे देवी, तूच या जगाचा एकमात्र आधार आहेस, कारण पृथ्वी रूपात तूच स्थित आहेस. तुझा पराक्रम अनुल्लंघनीय आहे. जलरूपात स्थित राहून तू सर्व जगाला तृप्त करतेस. हे देवी, तू अनंत बलाने संपन्न अशी वैष्णवी शक्ती आहेस. तूच या विश्वाच्या उत्पत्तीस कारणभूत परमाया आहेस. हे देवी, या सर्व जगाला तूच मोहित केले आहेस. असे असून तू प्रसन्न होताच त्या पृथ्वीवरच मोक्षप्राप्ती करून देतेस. हे देवी, सर्व प्रकारच्या विद्या ही तुझीच भिन्न भिन्न रूपे असून या जगातील स्त्रिया तुझ्याच मूर्ती आहेत. हे जगदंबे, या विश्वाला तू एकमात्र व्यापून आहेस. या तुझी स्तुती आम्ही काय करणार, कारण तू स्तवनाच्या पलीकडची आहेस. अशी तू परावाणी आहेस. म्हणजे आपल्या वाणी आहेत ना 4, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. तर जे आपल्या मनात येतं, फक्त मनात उच्चारण नाही, ती परावाणी. देवी, तूच सर्व भूतांचे स्वरूप आहेस आणि तू स्वर्ग किंवा मुक्ती देणारी आहेस. म्हणून तुझी स्तुती करण्यास वेदही समर्थ नाहीत. अशी आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या स्तुतीसाठी शब्दामध्ये यापेक्षा अधिक चांगली वचने काय असू शकतात? हे सर्व लोकांच्या हृदयात बुद्धिरूपाने अधिष्ठित असणाऱ्या व स्वर्ग आणि मोक्ष देणाऱ्या नारायणी देवी, तुला नमस्कार असो. हे कला काष्टादी रूपांनी क्रमशः अंतिम परिमाणाकडे नेणाऱ्या, अवस्थेतून परिवर्तनाकडे नेणाऱ्या आणि विश्वाचा लय संहार करण्यास समर्थ असणाऱ्या नारायणी, तुला नमस्कार असो. हे नारायणी, तू सर्व प्रकारचे मंगल करणारी मंगलमयी आहेस. तू कल्याणकर्ती शिवा आहेस. हे सर्व प्रकारचे पुरुषार्थ साधून देणाऱ्या, शरणांगताचे रक्षण करणाऱ्या त्रिनयना गौरी, तुला नमस्कार असो. हे नारायणी, तू सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार या 3 शक्ती आहेस. तू सनातन त्रिगुणाचे आश्रयस्थान, सर्व गुणमयी अशी आहेस. तुला नमस्कार असो. हे शरण आलेल्या दीनदुबळ्याचे रक्षण करण्यास अत्यंत तत्पर असणाऱ्या आणि सर्वांचे दुःख दूर करणाऱ्या देवी नारायणी, तुला नमस्कार असो. हे ब्रह्माणीचे रूप धारण करून हंसयुक्त विमानात बसणाऱ्या आणि कुशमिश्रित जल कमंडलूतील मंत्रोक्त जल दर्भाने शिंपडणाऱ्या नारायणी, तुला नमस्कार असो. हे माहेश्वरी रूपाने त्रिशूल, चंद्र आणि सर्प धारण करणाऱ्या आणि महावृषभावर स्वार होणाऱ्या नारायणी, तुला नमस्कार असो. हे निष्पाप असे कौमारी रूप धारण करणाऱ्या, हाती महाशक्ती धरणाऱ्या आणि मयूर, कुक्कुट यांनी वेष्टितयुक्त अशा नारायणी, तुला नमस्कार असो. हे शंख, चक्र, गदा आणि शारंग धनुष्य अशी उत्तम आयुधे धारण करणाऱ्या वैष्णवी शक्तिरूप नारायणी, तू आमच्यावर प्रसन्न हो. तुला नमस्कार असो. हे हातामध्ये भयंकर महाचक्र घेऊन आपल्या दाढेवर पृथ्वी उचलून धरणाऱ्या वाराही रूप कल्याणमयी नारायणी, तुला नमस्कार असो.
हे अतिशय उग्र असे नरसिंह रूप धारण करून दैत्यांचा वध करण्यास उद्युक्त झालेल्या आणि त्रैलोक्याचे रक्षण करणाऱ्या सदैव तत्पर अशा नारायणी तुला नमस्कार असो. हे मस्तकावर मुकुट आणि हातात महावज्र धारण करणाऱ्या, सहस्रदलांनी दैदिप्यमान दिसणाऱ्या आणि वृत्रासुराचे प्राणहरण करणाऱ्या इंद्रशक्ती रूपा ऐंद्री नारायणी तुला नमस्कार असो. हे दैत्यांच्या मोठ्या सैन्याचा संहार करणाऱ्या, भयंकर स्वरूप धारण करून विकट गर्जना करणाऱ्या शिवदूती स्वरूपिणी नारायणी तुला नमस्कार असो. हे दाढांमुळे विक्राळ तोंड दिसणारी, नरमुंडे माळेने विभूषित आणि मुंडासुराचा वध करणारी चामुंडा रूपी नारायणी तुला नमस्कार असो. हे लक्ष्मी, लज्जा, महाविद्या, श्रद्धा, पुष्टी, स्वदा, ध्रुवा, महारात्री, महाअविद्या, महामाया रूपिणी नारायणी तुला नमस्कार असो. हे मेधा म्हणजे जी तीव्र बुद्धी आहे तिला मेधा म्हटलं जातं. सरस्वती, वरा म्हणजे श्रेष्ठ, भूती ऐश्वर्यरूपी, भ्रवी म्हणजे भुऱ्या रंगाची किंवा पार्वती ते आहे ना, भुरी कुटुंबिनी शैलसुते म्हणजे भुऱ्या गोऱ्या पान रंगाची. तामसी म्हणजे महाकाली, नियत, संयम आणि परायण ईशान रूपिणी नारायणी तुला नमस्कार असो. हे सर्व स्वरूपा सर्वेश्वरी व सर्व प्रकारच्या शक्तीने संपन्न अशा दिव्यरूपिणी दुर्गादेवी तुला आमचे सर्व प्रकारच्या भयापासून तू आमचे रक्षण कर तुला नमस्कार असो. हे कात्यायनी, तुझ्या 3 नेत्रांनी सुशोभित असे सौम्य मुख सर्व प्रकारच्या भयांपासून आमचे रक्षण करो तुला नमस्कार असो. हे भद्रकाली, प्रखर ज्वालांमुळे भयंकर उग्र वाटणारा आणि सर्व असुरांचा नाश करणारा तुझा त्रिशूळ भीतीपासून आमचे रक्षण करो तुला नमस्कार असो. हे देवी, जी आपल्या ध्वनीने निनादाने सर्व जगाला व्यापून दैत्यांचे तेज नष्ट करते, ती तुझी दिव्य घंटा माता जशी पुत्राचे पापापासून रक्षण करते तसे पापापासून आमचे रक्षण करो तुला नमस्कार असो. हे चंडिके, ज्याला असुराचे रक्त आणि मेद लागलेले आहे, ते तुझ्या हातात शोभणारे उज्ज्वल खड्ग आम्हाला मंगलप्रद हो तुला आम्ही नमस्कार करतो. हे देवी, तू प्रसन्न झालीस तर सर्व रोगांचा नाश करतेस, पण रागावलीस तर सर्व इष्टकामनाही नष्ट करतेस. जे तुला शरण येतात त्यांच्यावर संकट येत नाहीत आणि तुला शरण आलेले लोक इतरांना आश्रय देणारे असतात. हे देवी अंबिके, तू आपले स्वरूप अनेक विभूतींमध्ये विभक्त करून या धर्मद्रोही महादैत्यांचा आज जो संहार केलास ते कार्य तुझ्याशिवाय दुसरा कोण करू शकेल. ज्यात विवेकरूपी दीप आहे अशा ज्ञानाला प्रकाशित करणाऱ्या विद्यांमध्ये, शास्त्रांमध्ये, आदी वाक्यात, वेदातील महावाक्यात तुझ्याशिवाय अन्य कोणाचे वर्णन आहे. तसेच या विश्वाला अज्ञानमय घोर अंधकाराने परिपूर्ण भरलेल्या अशा ममतारूपी दरीत वारंवार फिरावयास लावणारी तुझ्याशिवाय अन्य कोण शक्ती आहे. म्हणजे आपण अज्ञानाने ज्या 84 लक्ष योनी पुन्हा फिरतो ते सांगितलं आहे. जेथे राक्षस आहेत, भयंकर विषारी सर्प आहेत, शत्रू आहेत, चोर लुटेऱ्यांची सैन्य टोळ्या आहेत, वणवा पेटला आहे, अशा ठिकाणी व समुद्रातही उपस्थित राहून तू त्या लोकांच्या उपद्रवापासून आम्हाला वाचवितेस. विश्वाचे, मानवाचे, भक्तांचे रक्षण करतेस, कल्याण करतेस. हे विश्वेश्वरी, विश्वाच्या पालनपोषण करतेस. तू विश्वात्मिका आहेस, म्हणूनच तू या विश्वाला धारण करतेस. तू भगवान विश्वनाथालाही वंदनीय आहेस. जे लोक तुझ्यासमोर भक्तीने नतमस्तक होतात ते समस्त विश्वाला आश्रय देणारे होतात. हे देवी, तू आमच्यावर प्रसन्न हो. यावेळी असुरांचा वध करून तुझ्याप्रमाणे आमचे रक्षण केलेस तसे शत्रूपासून आमचे नेहमी रक्षण कर. सर्व जगातील पापे नष्ट कर. तसेच उत्पात आणि पातके यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या महामारी इत्यादी मोठ्या उपद्रवापासून, रोगांपासून आमचे रक्षण कर. हे विश्वाची आर्तता हरण करणाऱ्या देवी, आम्ही तुझ्या चरणावर नतमस्तक आहोत. तू आमच्यावर प्रसन्न हो. हे त्रैलोक्यात वास करणाऱ्या, सर्वांनाच पूज्य असणाऱ्या परमेश्वरी, तू सर्व लोकांना वरदान दे. तेव्हा देवांच्या स्तुतीने प्रसन्न झाली ती अंबा म्हणाली, देवांनो, मी वरदायिनी आहे, म्हणजे मी वर देणारी आहे. तरी तुमच्या मनात जी काही इच्छा असेल तो वर मागा. जगावर उपकार करण्यासाठी उपयुक्त असा वर मी तुम्हाला अवश्य देईन. देव म्हणाले, हे अखिल त्रैलोक्याच्या ईश्वरी, तू याप्रमाणे तिन्ही लोकातील सर्व बाधांचे, दुःख संकटाचे निरसन कर आणि आमच्या शत्रूचा नाश करीत राहा. देवी म्हणाली, देव हो, वैवस्वत मन्वंतरातील 28व्या युगात शुंभ आणि निशुंभ नावाचे अन्य 2 महादैत्य उत्पन्न होतील. त्यावेळी मी नंदगोपाच्या घरी त्याची पत्नी यशोदा हिच्या गर्भातून अवतीर्ण होऊन विंध्य पर्वतात जाऊन राहील.
त्या दोन्ही असुरांचा नाश करेन. त्यानंतर पुन्हा एकदा मी अत्यंत भयंकर रूप घेऊन पृथ्वीवर अवतार घेईन आणि वैप्रचित नामक दानवाचा नाश करेन. त्यावेळी या महाभयंकर अशा वैप्रचित महादैत्यांना भक्षण करताना माझे दात डाळिंबाच्या फुलासारखे लाल होतील. तेव्हापासून स्वर्गामधील देव आणि मृत्यूलोकात मानव मला रक्तदंतिका नावाने माझी स्तुती करतील आणि मला ओळखतील. त्यानंतर पुन्हा जेव्हा पृथ्वीवर 100 वर्षे दुष्काळ पडून पाण्याचा अभाव होईल तेव्हा मुनिजनांनी माझी स्तुती केल्यावरती मी पृथ्वीवर अयोनिजा स्वयंभू अशी प्रगट होईल. म्हणजे हे देव कुठलेच योनिजे नसतात, हे अयोनिजेच असतात. त्यावेळी मी माझ्या 100 नेत्रांनी कृपादृष्टीने त्या मुनींकडे पाहीन. तेव्हापासून लोक मला शताक्षी या नावाने माझी कीर्ती गातील. देव हो, त्यावेळी वृष्टी करून मी माझ्या शरीरातून उत्पन्न झालेल्या प्राणधारक अशा शाकांनी म्हणजेच भाज्यांनी म्हणजे शाकंभरी देवी सर्व लोकांचे व देवांचे भरणपोषण करीन. तसे केल्याने मी शाकंभरी नावाने पृथ्वीवरती विख्यात होईन आणि त्याच अवतारात मी दुर्गम नामक महादैत्याचा वधही करेन. त्यामुळे मी दुर्गादेवी या नावाने देखील विख्यात होईन. मग मी हिमालयात भीमरूप धारण करून मुनींच्या रक्षणासाठी हिमालयात राहणाऱ्या राक्षसांना भक्षण करीन. त्यासमयी मुनिजन माझी नम्रतापूर्वक स्तुती करतील. त्यामुळे मी भीमादेवी नामाने विख्यात होईन. जेव्हा अरुण नामक दैत्य त्रैलोक्यास भयंकर उपद्रव करील तेव्हा मी त्रैलोक्याच्या हितासाठी भ्रमर रूप घेऊन आणि 6 पायाचे असंख्य भ्रमर निर्माण करून मी त्या महादैत्यांचा वध करेन. त्यावेळी सर्व लोक मला भ्रामरी या नावाने माझी स्तुती करतील. आणि जेव्हा जेव्हा या जगात दानवी बाधा उत्पन्न होईल तेव्हा तेव्हा मी अवतार घेऊन शत्रूंचा संहार करेन. ओम. याप्रमाणे श्री मार्कंडे पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील देवी स्तुती नावाचा 11वा अध्याय संपूर्ण झाला आहे. यात जवळजवळ देवी कवच आहे पूर्ण. मागचं आपण अर्थासहित पाहिलेलं आणि त्यानंतर देवीने कुठे कुठे पुढे अवतार घेणार आहे. पुन्हा एकदा शुंभ निशुंभ आहेत बघा. आणि एक आख्यायिका आहे शुंभ निशुंभाचीच आहे मला वाटतं की ते विष्णू रूप घेतो सुंदर स्त्रीचा आणि आपापसात लढून ते शुंभ निशुंभ मरतात. असे ते शुंभ निशुंभ पुन्हा पुन्हा नावाने उत्पन्न झाले आहेत. मग रक्तदंतिका आहे, शाकंभरी आहे, भ्रामरी आहे, अशा सगळ्या देव्या अजून एकदा पृथ्वीवरती जन्माला येणार आहेत. हे भीमादेवी आहे. तर अशा या सगळ्यांचं आपण त्यांना नमन करून ह्या अध्यायाचं इथे समाप्ती करूया. या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. देवी माता की जय.